मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे। माननीय श्री मोहनराव मदने एमएम नाना उर्फ संस्थापक अध्यक्ष एमएम ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त वनश्री केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे। वार आहे दिनांक 6 जून 2025। स्थळ असणार आहे मौजे पेठ नाका, तालुका वावा, जिल्हा सांगली। तर वाघवाडी रोडला हे मैदानाचं ठिकाण असणार आहे। तर या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते म्हणजे 1,51,000 रुपये। दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 1,00,000 रुपये। तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 71,000 रुपये। चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 51,000 रुपये। पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 31,000 रुपये। सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 21,000 रुपये आणि सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 11,000 रुपये। आणि या मैदानाची प्रवेश फी असणार आहे 1,000 रुपये आणि या मैदानाचं लाईव्ह असणार आहे ते म्हणजे P3 YouTube चॅनल वरती। हे मैदान जे बैलगाडी संघटनेनं नियम आणि अटी घालून दिलेत त्या नियम आणि अटीप्रमाणेच होणार आहे। तर या मैदानातील आपण प्रमुख टॉप 20 नंदीचे पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर हे मैदान जे पेडगावचं पेडगावची रंगीत तालीम या मैदानात नक्कीच होणार आहे। त्यामुळे या मैदानात देखील टॉपचे पैरे या मैदानासाठी धावण्यात येणार आहेत। तर कोणकोणत्या नंदी सोबत पेडगाव केसरीची रंगीत तालीम खेळण्यासाठी येणार आहेत, लगेच आपण रेसल खेळण्यासाठी येणार आहेत, लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे। हे मैदान अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे। आता कोणकोणते येणार आहेत, स्थळ तर सांगितले, बक्षीस सांगितलेत आणि या मैदानाचं समालोचनाचं काम सुद्धा करणार आहेत ते म्हणजे सुनील मोरे पेडगाव। हे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेडगाव हे या मैदानाचं समालोचनाचं काम करणार आहेत। त्याच्यासोबत रणजित बनसोडे असतील, किरण भिसे असतील, हे सगळे समालोचनाचं काम करणार आहे। झेंडा पंचाचं काम करणार आहे धनावडे बाबू कोरेगावकर, हे सुद्धा या मैदानाचं झेंडा पंचाचं काम करणार आहे। चला तर बघू या मैदानातील प्रमुख पैरे। तर या मैदानातील सगळ्यात पहिला पैरा समजला जाणारा तो पैरा म्हणजे ज्याला आपण कोरेगाव हिंद केसरीमध्ये ज्याला प्रथम क्रमांकाचा मानकरीची जोडी होती ते म्हणजे स्वराज आणि जलवा। 855 स्वराज आणि त्याच्यासोबत असणारा चचेगावकरांचा जलवा, ही जोडी ज्यावेळेस एकत्र आली ही गाडी नक्कीच गुलात राहिलेली गाडी ही अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही कोरेगाव मैदानामध्ये सुद्धा बघितलेलं असेल। टॉपची नंदी या मैदानामध्ये धावण्यासाठी होती, तरी देखील स्वराज आणि जलवाने एक कोरेगाव हिंद केसरीचा मान त्यांच्या नावावरती करून दाखवला आणि पेठ नाकाच्या मैदानात देखील ही जोडी या मैदानासाठी धावण्यासाठी या मैदानात नक्कीच येणार आहे। मित्रांनो, ही जोडी कशी धावेल, काय धावेल, तुमच्या नक्कीच प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। दुसरा पैर असणार तो म्हणजे विठ्ठल नाना यांचा त्याच्यासोबत असू शकतो नक्कीच, तो म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि ह्याच्या अगोदर सुद्धा गाडी अतिशय चांगल्या प्रकारे पळालेली आहे। मित्रांनो, तेजा आणि बब्या या मैदानात देखील धावण्यासाठी येणार। ही गाडी कशी पळेल, ही गाडी गुलालमध्ये राहील का, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्स नोंदवा। तिसऱ्या नंबरचा पैरा बघणार ते म्हणजे शिरसोडीकरांची रायफल, त्याच्यासोबत असणार ते म्हणजे यशवंत रामभाऊ जोशी यांचा बादल, वाटेगावकरांचा बादल आणि शिरसोडीकरांची रायफल, ही जोडी या मैदानासाठी धावण्यात येणार आहे। ज्यावेळेस ही गाडी काळ्या रनाला धावले त्यावेळेस गाडी नक्कीच गुलालमध्ये राहिले। प्रथम क्रमांकाचे 5 क्रमांकाची मानकर राहिलेली ही बैल जोडी। मित्रांनो, ज्यावेळेस 1 BHK फ्लॅटचं मैदान झालं होतं या मैदानात देखील द्वितीय क्रमांकाची मानकर राहिलेली ही जोडी शिरसोडीकरांची रायफल आणि बादल या मैदानात देखील नक्कीच धावत येणार आहे। मित्रांनो, ही जोडी कशी धावेल, काय वाटेल, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर दुसरा चौथ्या क्रमांकाचा पैरा असणार ते म्हणजे पिंटू शेठ मोडक कॉकटेल उर्फ यांचा सुंदर, त्याच्यासोबत असू शकतं दीपक शेठ साखरे यांचा मुरुमकरांचा सुंदर। मित्रांनो, कॉकटेल पाहायला गेलं तर काहीच एक महिन्यावर त्यांचा बॅड पॅच चालू आहे। कॉकटेल देखील नक्कीच मैदानात कमबॅक करण्यासाठी या मैदानात येईल आणि नक्कीच कॉकटेल आणि मुरुमकरांचा सुंदर सुद्धा काळ्या रनाला चांगला पळतो। कॉकटेल आणि सुंदर ही जोडी एकत्र आली तर या काळ्या रनाला ही गाडी नक्कीच एक वेगळा रिझल्ट करून दाखवू शकते। कॉकटेल आणि सुंदर ही गाडी कशी धावेल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्स होता। नंतर आपण 5 नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे 81-81 रायफल, सचिन शेठ चव्हाण यांचा 81-81 रायफल, त्याच्यासोबत असू शकते ते म्हणजे उरळीकरांचे 22-11 पिस्टन, देवाने आखीव असा परिस्थितीने वेळ काढून बनवलेला याचा 22-11 पिस्टनचा सुद्धा थोडासा बॅड बॅच चालू आहे आणि 81-81 रायफल सुद्धा सध्या चांगल्या प्रकारे धावत आहे। मित्रांनो, रायफल आणि पिस्टन ही जोडी एकत्र आली, जेव्हा एकत्र आली कुठूनही लागली तरी पब्लिकनं लागू, आतून लागू, कुठून लागलं ही गाडी गुलालत राहते। तर मित्रांनो, रायफल आणि पिस्टन ही गाडी या मैदानामध्ये एकत्र आली तर गाडी ही कशी धावेल तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्स नोंदवा। नंतर आपण 6व्या नंबरचा पैरा पाहणार ते म्हणजे अनुजा नितनाबा शेवाळे यांचा पाखऱ्या, त्याच्यासोबत असू शकतो तो म्हणजे घाणनकरांचा बब्या। मित्रांनो, बब्या आणि पाखऱ्या ज्यावेळेस एकत्र आलेत तर अतिशय चांगल्या प्रकारे गाडी धावते। घाणनकरांचा बब्या, सागरशेठ कटरे यांचा बब्या, त्याच्यासोबत असणाऱ्या शेवाळ्यांचा पाखऱ्या,
ही ज्या वेळेस ही जोडी एकत्र आले त्यावेळेस गुलालचे मानकरी ठरलेत, प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत। ही गाडी नक्कीच गुलालामध्ये राहील का, तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्स नोंदवा। दुसरा 7 नंबरचा पैरा असणार ते म्हणजे अक्षय शिवाजी मोरे यांचा सातारा एक्सप्रेस म्हणून समजलं जातं, त्याला आपण हरिण म्हणून समजलं जातं, ते म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा। त्याच्यासोबत असणार आहे भोपरडीकरांचा लाडू। ज्या वेळेस ही देखील गाडी जोडी एकत्र आली ही गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली, गुलालामध्ये राहिली आणि ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावते। भोपरडीकरांचा लाडू आणि सातारा एक्सप्रेस बलमा ही गाडी एकत्र आली तर ही गाडी गुलालात राहील का? आता सातारा एक्सप्रेस बलमाचं पाहायला गेलं तर थोडासा त्याचा सुद्धा बॅड बॅच चालू आहे। तर मित्रांनो, सातारा एक्सप्रेस बलमा आणि लाडू नक्कीच कमबॅक करेल का? तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्स नोंदवा। दुसरा 8 नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे अमित भादळे यांचा नवीन खरेदी 65 लाखाची नवीन खरेदी, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या। त्याच्यासोबत असतो त्यांच्याच घरचा जो नंदे, अतिशय ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता समजला तो म्हणजे शंभू। चिमण्या आणि शंभू यांचा घरचा साज या मैदानात देखील नक्कीच दाखल। शंभू देखील काळ्या रनाला चांगला अतिशय चांगल्या प्रकारे धावतो। त्याच्यासोबत चिमण्याला तर तुम्ही पाहिलं असेल, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, कित्येक जवळजवळ 10 ते 11 मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी। मित्रांनो, चिमण्या आणि शंभू एकत्र आले, ज्या वेळेस एकत्र आले ते गुलालचे मानकरी ठरलेत। या मैदानात देखील ही जोडी धावण्याची शक्यता जास्त आहे। तर मित्रांनो, चिमण्या आणि शंभू ही गाडी कशी धावेल? तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्स नोंदवा। नंतर आपण 10 नंबरचा पैरा पाहिला, ज्याला म्हणजे ज्या वेळेस ही जोड एकत्र आलाय जवळजवळ 2 मैदानामध्ये 5-5 लाखाचा मानकरी तुम्ही समजलाच असेल, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर यांचा राजा आणि त्याच्यासोबत असणारा सम्राट। ही जोडी नक्कीच भरपूर दिवस झाली जोडी फुटून पडत आहे, पण नक्कीच या मैदानामध्ये राजा आणि सम्राट धावण्याची शक्यता जास्त आहे। मित्रांनो, राजा आणि सम्राट आले तर नक्कीच एक वेगळा रिझल्ट करू शकतात। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राजा आणि सम्राट आले तर कितवा क्रमांक राहील? ही गाडी गुलालामध्ये राहील का? तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा। दुसरा पैरा पाहणार ते म्हणजे उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत असू शकतो गाणंदकरांचा भव्या। मित्रांनो, अर्जुन आणि भव्या सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे गाडी धावते। ज्यावेळेस 5 लाखाचं आठपडेला मैदान झालं होतं, या मैदानात देखील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी। मित्रांनो, ही गाडी कशी धावेल काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्स मध्ये। दुसरं पाहायला गेलं तर ज्याला छत्रपती एक्सप्रेस संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून समजलं जातं, त्याला मनोहर पाटील चव्हाण यांचा लखन, त्याच्यासोबत असू शकतो दैवत गोविकर पृथ्वी जाधव खुटवळ यांचा आदत किंग बैजा। मित्रांनो, ही गाडी सुद्धा अतिशय जवळजवळ 4 ते 5 मैदान झालं, 2 नंतर गुलाल राहणारी गाडी, प्रथम क्रमांकाची राहणारी गाडी। लखन आणि बैजा सुद्धा कोरगाव मैदानावर सुद्धा गाडी फॉल होऊन सुद्धा गटाला प्रथम क्रमांकाला उतरली होती। या गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड आहे। मित्रांनो, लखन आणि बैजा सुद्धा या मैदानात नक्कीच धावणार आहेत। ही गाडी काय करेल? वेगळा काय रिझल्ट दाखवेल? कितव्या क्रमांकाची मानकरी ठरेल? मित्रांनो, हा पैरा सुद्धा ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावते आणि ही गाडी कितवा क्रमांक करेल? तुमच्या नक्कीच प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा। दुसरं पाहायला गेलं तर ज्याला आत्ताच दुखापतीतून वर आलेला बैल, त्याला आपण चटणी भाकरीचा पैलवान समजला जातो। ज्या वेळेस पराभव झाला की नक्कीच गुलाबामध्ये कमबॅक करणारा, ज्याला आपण चटणी भाकरीचा पैलवान समजतो, तो म्हणजे घरणीकरांचा राजा। त्याच्यासोबत असू शकतो चित्र्या। ज्यावेळेस जे स्वाभिमानी मैदान झालं होतं, या मैदानामध्ये कडेन सेमी करून प्रथम क्रमांकाचा फायनल मध्ये मानकरी ठरलेला घरणीकरांचा राजा आणि त्याच्यासोबत असू शकतो तो चित्र्या आणि राजा हे देखील नक्कीच या मैदानामध्ये उतरतील। मित्रांनो, राजा आणि चित्र्याची गाडी कशी पडेल? तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा। दुसरं पाहिलं गेलं तर जे मुंबईमधील बैल आहेत हे देखील आता मुंबईला थोडासा पाऊस वाढल्यामुळे नक्कीच एमएमनाचं मैदान आहे, इथे नक्कीच या मैदान देखील धावण्यासाठी येतील। ते सुद्धा आली तर या मैदानात पैरा असू शकतो तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा। त्याच्यासोबत असू शकतो जी गाडी बिनजोडला जाते ते म्हणजे सैराट। भुंगा आणि सैराट या मैदानामध्ये नक्कीच येतील आणि नक्कीच एक वेगळा रिझल्ट करून दाखवतील। तुम्हाला काय वाटतं? भुंगा आणि सैराट या मैदान दाखवले। ज्यावेळेस मुंबईला 3 फेऱ्याचं मैदान झालं होतं, 3 मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं भुंगा आणि सैराट ही मानकरी ठरली होती। मित्रांनो, भुंगा आणि सैराट गाडी कशी धावेल? तुमच्या लगेच प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा। दुसरा पाहिलं गेलं तर ज्याला वेगाचा शेवट समजलं जातं तो म्हणजे सर्जा सोबत असू शकतो त्यांच्याच गावचा आणि त्यांच्याच घरचा बैल म्हणजे तो म्हणजे बावऱ्या आणि सर्जा। ज्यावेळेस कोरेगाव मैदानात असेल, नंतर वेगवेगळ्या मैदानात देखील जो मथुरवर बावऱ्या हा नंदी धावला होता, तोच बावऱ्या सर्जा सोबत धावणार आहे। त्यांच्याच गाव साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि सर्जा ही गाडी नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे धावते। मित्रांनो, ही गाडी तर या मैदानात धावली तर ही गाडी कशी धावेल काय वाटेल? तुमच्या नक्कीच प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा। दुसरं पाहायला गेलं तर ज्याला अतिशय टॉपला आता पळणार नंदी तो म्हणजे घोडकरांचा सर्जा। अनेक लोकांच्या नजर लावून असलेत तो म्हणजे घोडकरांचा सर्जा। घोडकरांच्या सर्जाला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड आहे। त्याच्यासोबत असू शकतो अजित शेठ कारोंडे यांचा जी 55 लाखाची नवीन खरेदी ते म्हणजे
कारुंडीकरांचा चिक्या, सर्जन चिक्या ज्या वेळेस या जोट्यात आले त्यावेळेस अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे. ह्या गाडीला सुद्धा अतिशय चांगला स्पीड लागतो. नक्कीच ही गाडी नक्कीच गुलाल तर राहीलच, पण ही गाडी कितव्या क्रमांकाची मानकरी ठरेल लगेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. दुसरं पाहायला गेलं तर मथुर सुद्धा या मैदानाला येण्याची दाट शक्यता आहे. तर मथुर जर या मैदानामध्ये आला तर या मैदानामध्ये मथुरचा पैरा असू शकतो अमिषेठ पाटील यांचा टिटवी, ही पैरा असू शकतो. टिटवी आणि मथुर, टिटवीला तर तुम्ही पाहिला असेल जे महाराष्ट्र केसरी कोळ्याला मैदान झालं तिथं जे काळं रान होतं तिथं टिटवीने काय चुणूक दाखवून दिले होते. त्यावेळेस टिटवी आणि मथुर सुद्धा ह्या काळ्या रानाला कसे पडेल काय वाटेल. आणि त्यावेळेस पाठीमागचं जे पेट नाक्याला मैदान झालं होतं त्यावेळेस मथुर देखील या मैदानासाठी धावण्यात आला होता आणि या मैदानात देखील मथुर नक्कीच धावण्यात येईल शक्यतो. तर मथुर टिटवी ही गाडी कशी धावेल काय वाटेल तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्स नोंदवा. दुसरा 17 नंबरचा पैरा ते म्हणजे जयशेठ पाटील यांच्या धावण्याला नवीन नंदी आलाय तो म्हणजे बादशाह सोबत असू शकतो तो म्हणजे संग्राम उदयसिंह पाटील यांचा ओगलेवाडीकरांचा तेजा. बादशाह तेजा ही गाडी धावेल तर तेजाला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आणि बादशाह सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड आहे. तर ही नंदी दोन्ही एकत्र आले, ही गाडी कितवा क्रमांक करेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्स नोंदवा. तर दुसरा पैरा महत्वाचा असणार ज्याला आपण वेगाचा शेवट समजला जातो तो म्हणजे सर्जा आणि त्याच्यासोबत असणाऱ्या बावऱ्या. दुसरं पाहायला गेलं तर 81 सिकंदर सचिन शेठ चव्हाण यांची मोठ्या मैदानाचं लगेच धावणीला दुसरा नंदी तयार होतात तो म्हणजे 81 सिकंदर. त्याच्यासोबत असू शकतो तो म्हणजे बावधनकरांचा लक्ष. मित्रांनो सिकंदर लक्ष सुद्धा नवीन पैरा झालेला आहे. मित्रांनो ही गाडी नक्कीच कशी धावेल काय, ही पैरा फिक्स 100% फिक्स झालेला आहे. मित्रांनो ही गाडी नक्की कशी धावेल काय धावेल नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा. दुसरा पैरा असणार ज्याला आपण प्रत्येक लोकांना पैरा जाणून घ्यायचा असतो तो म्हणजे बकासूर. बकासूर सोबत अद्याप माहिती आलेलं नाही, पण बकासूर सोबत जे पेट नाक्याचं मैदान आहे एमएनचं मैदान या मैदानामध्ये नवीन चेहरा असणार आहे. मित्रांनो बकासूर जोपर्यंत मैदानात जात नाही तोपर्यंत पैरा समजत नाही, तरी देखील नवीन चेहरा नक्कीच असणार आहे. जुना याच्यापैकी कोणताही चेहरा नसणार आहे. मित्रांनो बकासूर सोबत नवीन चेहरा धावला तर कशी गाडी पडेल काय वाटेल तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स नोंदवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.